हॅलो मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे तरीही तुमचं पेंडिंग स्टेटस दाखवत आहे. तर का दाखवत आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करतावेळेस चुकी केलेली आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर ते करून घ्या. तर बघू शकतात की बऱ्याच जणांनी फॉर्म सबमिट केले आहे, पण फॉर्म सबमिट केल्यानंतर व्हेरिफिकेशन झालं आहे पण तरीही ते पेंडिंग दाखवत आहे. तर का तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पेंडिंग आहे. जे अधिकारी लाडकी बहीण योजनेचे ते त्याला व्हेरीफाय करणार आहे आणि व्हेरीफाय झाल्यानंतर ते तुम्हाला अप्रूव्हल देणार आहे. त्यामुळं ते पेंडिंग आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात की तुम्ही डॉक्युमेंट ज्यावेळेस फॉर्म सबमिट करत होतात त्यावेळेस तुम्ही आधारला ॲज पर आधार जो डेटा आहे, तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ ती केअरफुली तुम्ही टाकली आहे का नाही तेही एकदा तुम्ही चेक करून घ्या. कारण की ॲज पर आधार नसेल तर तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि त्यानंतर तुमचं ते आधारवर जी डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ नसेल फक्त इयर आहे, तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेटवरून ते इयर आणि डेट टाकू शकतात. त्यानंतर तुमचं आधार बँकशी लिंक आहे का नाही, लिंक नसेल ॲज पर आधार आणि बँक लिंक नसेल तर तेही तुमचं कारण होऊ शकतं पेंडिंग असण्याचं. तर यानंतर आपण बघू शकतो की तुम्ही तुमचं राशन कार्डही चेक करून घ्या. ॲज पर आधार त्याच्यावर नाव आहे का, सगळं चेक झाल्यानंतर आणि ज्याने सबमिट केलेला आहे फॉर्म त्याने घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण की खूप सारे अपडेशन चालूच आहे फॉर्ममध्ये. तर ते होईल. आणि जे नवीन फॉर्म भरणार आहे त्यांनी एवढी घाई करू नका की फॉर्म सबमिट करायचं. कारण की तुम्ही फॉर्म कधीही सबमिट केला तर तुम्हाला पेमेंट एक जुलैपासूनच भेटणार आहे. त्यामुळं थोडंसं डॉक्युमेंट काय अपडेशन होत आहे चेक करा आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा. काही अपडेशन आलेच तर मी लगेच या चॅनलवर व्हिडिओ टाकेल. त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.